क्रमांक 4 विष्णुनगर, विजयनगर, पंढरीनगर, साठेनगर, पाटीलवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिघा आयोजित हल्दी कुंकू व होम मिनिस्टर स्पर्धा। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार संदीप नाईक यांनी आपली उपस्थिती दर्शवली। संपूर्ण कार्यक्रम नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते, समाजसेवक राजेश गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। आमदार संदीप नाईक यांचे आगमन फटाक्याच्या आतिषबाजीने झाले व व्यासपीठावर त्यांचे स्वागत शॉल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। तसेच आमदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। 10 जणांचा जीव वाचवणारा सिद्धूचे सत्कार आमदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। मिनिस्टर स्पर्धेत अनेक महिलांनी संगीत खुर्ची, डोक्यावर वही घेऊन चालणे, रबर पिन असे वेगवेगळ्या स्पर्धेत पैठणी व सोन्याची नथ जिंकण्याकरिता भाग घेतले। या कार्यक्रमाचे आकर्षण प्रमुख अतिथी अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी व्यासपीठावर नृत्य सादर करून रसिकांचे मने जिंकले व तसेच लहान मुलींसोबत नृत्य केले। स्थानिक कलाकारांनी नेत्रदान विषयावर नाटक सुद्धा सादर केले। बक्षीस समारंभाच्या वेळी व्यासपीठावर अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांचे स्वागत नगरसेविका अपर्णा गवते व दीपा गवते यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन केले। तसेच स्थानिक नगरसेवक नवीन गवते यांनी केलेली कामाचे अहवाल सादर केले। यावेळी प्रथम विजेता महिलांना मान्यवरांच्या हस्ते सोन्याची नथ व पैठणी देण्यात आली व द्वितीय तृतीय विजेत्यांना इतर बक्षीस अन्य मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले। हळदी कुंकूच्या समारंभात मोठ्या संख्येने महिलांना वाण वाटप करण्यात आले। तसेच कार्यक्रमात अनेक स्थानिक रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवली। राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ यांनी या कार्यक्रमाला आपला सहभाग दर्शवला। यावेळी ऐरोली वार्ताला मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया। आज हळदी कुंकू समारंभ, होम मिनिस्टर, पैठणी आणि सोन्याची नथ अशा अत्यंत आकर्षक असे बक्षीस आणि ते मिळवण्याकरता जरी आपल्याकडे किती सोनं असलं, किती साड्या असल्या तरी प्रत्येका महिलेला वाटत असतं की आपल्याला बक्षीस मिळावं आणि खूप मोठ्या संख्येनं महिला भगिनींनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे। आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करत असताना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असेल यांचा उत्साह वाढेल, महिलांना त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळेल अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन नवीन गवते, अपर्णा गवते, राजेशजी गवते, दीपा गवते आणि त्यांचे सर्व सहकारी आपलेपणानं करत असतात। म्हणजे मी आता बारकाईनं बघत होतो अपर्णा गवते, दीपा गवते जे स्पर्धा चालल्या आहेत त्या स्पर्धांमध्ये देखील पंच म्हणून किंवा त्या स्वतः फील्डवर आहेत। त्यामुळे जेव्हा आपण कामाशी समरस होतो, सर्वसामान्यांच्या मध्ये मिसळतो, त्याच्यामध्ये लोकांना मिळणारा, नागरिकांना आपल्याविषयी खूप आदरभाव वाढत असतो आणि फार कमी वयामध्ये ह्या चारही लोकांनी खूप लोकांचं प्रेम संपादन केलेलं आहे, विश्वास संपादन केलं आणि ते कोणत्याही प्रकारचं जबरदस्ती वगैरे नाही, आपलेपणाने लोकांच्या सुखदुःखात जाऊन, कोणाचा हॉस्पिटलची अडचण असेल, ॲडमिशनची अडचण असेल, सर्वच ठिकाणी हा परिवार मनानं जाऊन धावत असतो आणि तेच संस्कार त्यांच्या कार्यकर्त्यांवर देखील झालेले आपल्याला ठिकाणी बघायला मिळतात। खूप मोठ्या पद्धतीनं वेगवेगळे कार्यक्रम करत असताना भविष्यामध्ये या परिसराकरता महिला सक्षमीकरण केंद्र व्हावं अशा प्रकारची धारणा आम्ही सर्वांनी व्यक्त केलेली आहे। लवकरच याकरता जागा मिळेल। मी ज्या दिवशी जागा मिळेल त्या दिवशी 25 लाखाचा आमदार निधी देखील मी जाहीर केला आहे आणि आदित्य बिर्ला सारखी एक वेगळी कॉर्पोरेट कंपनी या ठिकाणी येऊन गुंतवणूक करून त्या ठिकाणी मोफत प्रशिक्षण या महिलांना देईल आणि त्या माध्यमातून हजारोच्या संख्येनं शिक्षित ज्यांचं शिक्षण झालंय त्यांना प्रशिक्षित करून आणि ज्यांचं प्रशिक्षण देखील पूर्ण झालंय त्यांना अर्थसहाय्य करून आणि अनुभव देऊन एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी महिला सक्षमीकरण घडवलं जाईल असं। आज तर इनफॅक्ट नॉन ट्रेन डान्सर छोटी छोटी मुलं आली होती, सो तू बघशील की आपण किती मजा केली। मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला बाईला आपण काही ना काहीतरी समारंभात अडकवतो,
तर तिला खरंच एन्जॉय करायचं असतं ते आज आपण बघू शकलो. सो याबद्दल गवते भगिनी दादा सगळ्यांचंच खूप मनापासून कौतुक. महिला दिनाचा आणि हळदी कुंकवाचा औचित्य साधून एवढा छान कार्यक्रम त्यांनी केला आणि दरवर्षी ते असा कार्यक्रम करत राहूत आणि महिलांचं सशक्तीकरण आणि या विभागाचं सुशोभीकरण यासाठी तेवढा प्रयत्न करतात. त्यामध्ये त्यांचं मनापासून हल्दी कुंकू हे का महत्वाचं आहे तुम्हाला असं का वाटतं? सर्व बायका एकत्र येतात, छान गप्पा मारतात, आपल्या आयुष्याबद्दलची देवाणघेवाण करतात, सुखदुःख वाटतात आणि जर काही एकमेकींच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल तर ते शेअर केल्याने कमी होतं दुःख आणि आनंद वाढतो. सो मला असं वाटतं हळदी कुंकू त्याचंच एक प्रतीक असेल. आज प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी हळदी कुंकूचा समारंभ संपन्न होत असताना या ठिकाणी सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुळेताई आल्या होत्या. आमचे सर्व स्थानिक नगरसेवक होते, सर्व कार्यकर्ते होते आणि बहुसंख्येने महिलांची उपस्थिती होती. खऱ्या अर्थाने आपण सर्व क्षेत्रात काम करत असताना महिलांसाठी देखील कार्यक्रम होणं गरजेचं होतं, कारण दैनंदिनच्या जीवनामध्ये महिलांचा हा धक्काधुक्कीचा जीवन, महिला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत घरात राबत असते आणि प्रत्येक संसारातल्या घटकांची देखरेख करत असते. पण तिलाही एक दिवस सुट्टी असावी ताईला, म्हणून महिलांसाठी हा हळदी कुंकूचा समारंभ आम्ही आयोजित केला होता. चांगले खेळ झाले, अनेक प्रकारचे खेळ झाले, खेळामध्ये सगळ्या प्रकारचे बक्षीस झाले. विजेत्या महिलांसाठी पैठणी होती प्रत्येक खेळामध्ये आणि शेवटला जी सर्व खेळांमध्ये जी विजेती असेल त्याच्यामध्ये संगीत खुर्ची झाली आणि त्याच्यामधनं सोन्याची नथ देण्यात आलेली आहे आणि असे अनेक प्रकारचे बक्षिसं या ठिकाणी वाटप करण्यात आलेली आहे. आता लवकरात लवकर या प्रभागामध्ये आम्ही ज्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी महापालिकेला मी आमच्या परिवाराकडनं 10 ते 12 गुंठे जागा देऊ करून त्या ठिकाणी महापालिकेची अत्याधुनिक शाळा मी घेतोय. गेल्या महासभेला तो ठरावही मंजूर झालेला आहे. पाण्याच्या टाक्या घेतलेल्या मी साठेनगरला OS या ठिकाणी 15 कोटीच्या उच्चस्तरीय भूमिका हा देखील जलकुंभाचा प्रस्ताव मंजूर झाला. त्याबरोबर आता विष्णुनगर नाक्यावर आपण येताना पाहिलं असेल तिथे देखील मी जवळजवळ 2,80,00,000 हा पावसाळी जी गटार आणि पतपथ हे देखील घेतलेला हा देखील महासभेला मंजूर झाला. आणि विजयनगरचा रस्ता विष्णुनगर ते विजयनगर हा 2 कोटीचा रस्ता फॉरेस्टने पहिली वेळा महाराष्ट्रामध्ये कोणाला NOC दिली असेल तर नवी मुंबई महापालिकेला आणि प्रभाग क्रमांक 4ला. त्याचा पाठपुरावा मी गेले 6 वर्ष करत होतो आणि आज माझ्या त्या कामाला यश आलं. तो देखील ठराव मंजूर झाला आणि लवकरात लवकर ह्या देखील कामांचं आता जसा ठराव मंजूर झाला तर त्याचं टेंडर प्रोसिजर आणि वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्याही कामाचं भूमिपूजन आदरणीय नाईक साहेब गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते होईल आणि स्थानिक आमदार हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील. कारण जे लोकांना सांगितलेलं ते कामं पूर्ण झालेली आहेत आणि ती कामं होत असताना आनंदही होतो, कारण लोकांपर्यंत त्याचा फीडबॅक जातं आणि फीडबॅक गेल्यानंतरच लोक आपल्याला एखादा चांगला लोकप्रतिनिधी निवडून येईल कसा आणि आपल्या नगरातल्या समस्या कशा सुटतील याच्याकडे देखील लोक म्हणजे मनापासून मतदान करत असतं. तर आपण पाहिलं की एकदा सोडून 3-3 वेळा आणि एका घरात 3 नगरसेवक. मला वाटतं असा दिगाववासियांचं एवढं प्रेम आणि विश्वास हा कधीच कोणाला मिळाला नाही आणि तो देखील आम्ही कायमस्वरूपी टिकवण्याचं काम आमचा परिवार कटिबद्ध आहे. आणि जी सगळी कामं आता मी जे सांगितल्याप्रमाणे सगळी कामं ही लवकरात लवकर सुरू होईल आणि आपल्या सर्वांना बघायला मिळेल. कारण वचननामा मी जो का आहे तो आजही ठेवलेला आहे. कारण जसं आपण वार्षिक अभ्यास केल्यानंतर जसं आपण प्रगती पुस्तक सांभाळून ठेवतो तसं मी देखील माझा वचननामा ठेवलेला आणि त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यातले बहुसंख्य कामं पूर्ण करण्याची ईश्वर मला शक्ती देव अशीच मी एवढं सांगतो.